जिल्ह्यातील 1000 युवक दिल्लीत जाऊन आर्मी हॉस्पिटलसाठी करणार रक्तदान। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा जय हिंद महारक्तदान यात्रा उपक्रम 19 नोव्हेंबरसाठी केली रेल्वे बुक। देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांना मानवंदना म्हणून आपण आपले रक्त देऊ शकतो या भावनेने डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनने नियोजन केले आहे। त्यानुसार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये सांगलीतील 1000 युवकांना रेल्वेने घेऊन जाऊन रक्तदान करणार असल्याची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली। यासाठी 16 नोव्हेंबर रोजी सांगलीतून रेल्वे बुक केली असून या माध्यमातून जय हिंद महारक्तदान यात्रेचे आयोजन केले आहे। देशात सातत्याने जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी 1 लाख बाटल्या रक्त संकलन करण्याचा संकल्प केला आहे। त्यातूनच 3 महिन्यांपूर्वी पुणे येथे मिलिटरी हॉस्पिटलसाठी रक्तदान शिबिर घेतले होते। त्यानंतर आतापर्यंत 10,000 जणांचे रक्त संकलन करण्यात युथ फाउंडेशनला यश आले आहे। याच दरम्यान दिल्ली येथून सशस्त्र सेना आधान केंद्र कडून रक्तदानासाठी संपर्क झाला। ही गोष्ट सहकाऱ्यांना सांगितली आणि अनेकांनी उत्साहाने दिल्लीला जाऊन रक्तदान करण्याची तयारी दर्शवली। नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हा आणि चलो दिल्ली असा संदेश दिला होता। तशीच हाक लष्कराकडून आल्याने आमचा उत्साह वाढला असे सांगून पैलवान चंद्रहार पाटील म्हणाले, सांगली जिल्हा हा शूरवीर सैनिकांचा जिल्हा आहे। 1947-48 पासून आजअखेर विविध युद्धात येथील 200 सुपुत्र सैनिकांनी आतापर्यंत देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे। पाकिस्तान, चीन, श्रीलंकन बंडखोर अतिरेकी यांच्याशी लढताना त्यांनी प्राणांची आहुती दिली। आजही सांगली जिल्ह्यातील जवळपास 10,000 सैनिक विविध दलामध्ये एकच रेल्वे भरून महायात्रा काढायची असे ठरवून 16 नोव्हेंबरच्या रेल्वेचे बुकिंग केले, जी त्या दिवशी रात्री 8 वाजता सांगलीतून दिल्लीच्या दिशेने रवाना होईल। 18 रोजी सकाळी दिल्लीत पोहोचेल। त्या दिवशी डॉक्टर आंबेडकर भवन येथे विश्रांती आणि देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम। 19 रोजी सकाळी 10 पासून आर्मी हॉस्पिटल येथे रक्तदान। 20 रोजी दिवसभर दिल्ली दर्शन आणि रात्री परतीचा प्रवास सुरू होईल। हा उपक्रम व्यक्तिगत माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसह सर्वांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे असे सांगून चंद्रहार पाटील म्हणाले, जत, आटपाडी आणि पलूस या तालुक्यातील युवकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मी भारावलो। त्यातूनच अधिक प्रयत्न सुरू केले आणि जिल्हाभरातील युवकांनी आपल्या उपक्रमाला उचलून धरले। आता 1 लाख इतके रक्त संकलन अवघड वाटत नाही। जिल्ह्यातील युवा पिढीच ही जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन पुढे चालली आहे। तेच या मोहिमेचा प्रसार करत आहेत। मिलिटरी जी कधीही कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा करत नाही, त्यांच्यासाठी म्हणजे स्वतःच्या रक्षणासाठी आपण आपले रक्त खर्ची घालत आहोत ही युवकांची भावना बनली असून आम्हाला असे काही विधायक करायचे होतेच, पण काय करावे हे समजत नव्हते। चंद्रहार पाटील फाउंडेशनने आम्हाला हा मार्ग दाखवून एक ध्येय दिले, ज्याची आज खूप गरज होती अशी भावना युवक व्यक्त करत आहेत, अशी माहिती चंद्रहार पाटील यांनी दिली। शहीदांना पुष्पचक्र वाहून प्रवास सुरू। दिनांक 16 रोजी सांगलीतील शहीद सैनिकांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आम्ही प्रवासाला प्रारंभ करणार आहोत। त्या 200 वीरांचे आम्ही ऋणी आहोतच, पण आज सैन्यात जे आपल्या जिल्ह्यातील 10,000 सैनिक आहेत त्यांनाही आमच्या कार्याचा अभिमान वाटून ते आपल्या सहकार्यांना आपल्या जन्मभूमीतील युवकांनी बांधिलकी जपली याबद्दल अभिमानाने सांगू शकतील। त्यातूनच पूर्ण देशभर सैनिक आपापल्या भागात असाच रक्तदान करण्याचा संदेश पोहोचवून आपल्या कार्याला गती देतील असा विश्वासही डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केला आहे। मेरा खून आर्मी के जवानों के लिए अशा पद्धतीचा एक उपक्रम आपण चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील 1000 युवक दिल्लीच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आर्मीसाठी रक्तदान करणार आहोत। येणारा 19 नोव्हेंबर रोजी आपल्याला आर्मीकडून तारीख मिळालेली आहे 19 नोव्हेंबर। 16 नोव्हेंबरला आपली ट्रेन इथून ह्या उपक्रमासाठी फाउंडेशनमार्फत पूर्ण ट्रेन बुक करण्यात आलेली आहे। 22 डब्यांची जी ट्रेन आपल्याला घेऊन जाणार आहे तीच ट्रेन आपल्याला पाठीमागे घेऊन येणार। फक्त आपल्या ह्या उपक्रमासाठी ती ट्रेन असणार आहे। सांगली जिल्ह्यातून 1000 युवक जाऊन तिथं जाऊन रक्तदान करून पाठीमागे येणार। खरं तर हा उपक्रम देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या 75 वर्षात कुणीही केलेला नाही। तो सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपण करणार आहोत। सांगली जिल्हा काय करू शकतो आपण हे महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारत देशाला दाखवून द्यायचे आणि आपल्या उपक्रमाचा आदर्श घेऊन खरोखर आर्मीला ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीची पूर्तता व्हावी म्हणून आपल्या उपक्रमाचा आदर्श घेऊन भारत देशातून अनेक ठिकाणाहून अशा पद्धतीच्या ट्रेन सुरू व्हाव्यात ही खरं तर आमची ह्या पाठीमागची भावना आहे, दिल्लीला जाण्यापाठीमागची। आणि आज हा कार्यक्रम होत असताना येणाऱ्या पूर्ण खर्चाचा विषय घेतला
तर अतिशय मोठ्या प्रमाणात ह्या कार्यक्रम उपक्रमाचा खर्च आहे. माझी जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्था उद्योगपतींना आव्हान आहे की जास्तीत जास्त करून ह्या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त मदतीची अपेक्षा व्यक्त करतो. मी 2 दिवसापाठीमागे मी छत्रपती उदयनराजे भोसलेंना भेटून ह्या उपक्रमाची माहिती दिली. त्यांना तो उपक्रम एवढा आवडला की त्यांनी लगेच आपल्याला ह्या उपक्रमासाठी मोठी आर्थिक मदती जाहीर घोषणा केली तिथं आणि त्या पद्धतीनं राजेसाहेबांची आपल्याला मदत झाली. त्याच पद्धतीनं आपल्या सांगली जिल्ह्यातील सर्वांची मला ह्या उपक्रमासाठी मदत व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मी.